आपण आपले डोळे बंद ठेवूया. हे परमेश्वर पिता, मी तुला धन्यवाद देते. तू आम्हाला चांगला दिवस दिला आहे आज, म्हणून मी तुला धन्यवाद देते. तू आम्हाला असं शांत वातावरण, खूप चांगलं वातावरण दिलं आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते पिता परमेश्वर. पिता परमेश्वर, तू आमच्यावर खूप असं प्रेम करतो. तुझं प्रेम हे खूप महान प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी तू आम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी देतो आमच्या जीवनामध्ये. तू स्वतःच्या पुत्राला तुझ्या प्रेमासाठी तू आमच्यावरती प्रेम केलं, त्या प्रेमाखाती तू स्वतःच्या पुत्राला जगावरती पाठवले, ज्याच्याद्वारे आमचं तारण व्हावे आणि आम्ही परत तुझ्याकडे यावे. हे पिता परमेश्वर, आम्ही जे काही शिकत आहोत त्या वचनामध्ये तुझंच प्रेम आम्हाला दिसतं आणि ते तू प्रेम आम्हाला दाखवत असतोस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि ते प्रेम आम्ही आमच्या अंतःकरणात घेऊन इतरांना देखील तेच प्रेम आम्ही देत असतोस. पिता परमेश्वर, तुझा पवित्र आत्मा नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतोस. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक पावलावरती तू आमच्याबरोबर असतोस आणि आम्हाला मार्ग दाखवत असतोस. परंतु आम्ही त्या पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यास खूप वेळा नकारतो आणि आम्ही चुकीचे निर्णय घेतो जीवनामध्ये. हे पिता परमेश्वर, आमच्यामध्ये ती क्षमता निर्माण व्हावी. त्या क्षमतेमध्ये जिथे तुझं संयम आमच्यामध्ये राहावं आणि त्या संयमामध्ये आम्ही तुझी योजना आहे तिथे पोचण्यासाठी तुझा पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. हे पिता परमेश्वर, तू जे काही आम्हाला शिकवतो ते तू चांगले सरळ भाषेमध्ये शिकवतो आणि माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुझा पवित्र आत्माच बोलत असतो. तो शब्द जे लोक ऐकत आहेत, कान देऊन ऐकत आहेत, त्या सर्वांच्या अंतःकरणात जाऊन ते शब्द रुतलेले आहे. ते बीज त्यांच्या जीवनामध्ये जाऊन ते बीज रुतलेलं आहे आणि त्या बीजाचं एक चांगल्या फुलामध्ये रूपांतर झालेलं आहे असा मी विश्वास करते पिता परमेश्वर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करते. आमीन, आमीन, आमीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण काल काय शिकत होतो? कोणाला आठवण आहे? कशाविषयी शिकत होतो आपण? हा, ओके. अजून सकाळी पहिला सेशन कोणाला आठवण आहे का? का विसरले? कोणी नोट्स केले नाही? संयम. आपण संयमाविषयी शिकत होतो. आठवण आहे ना? तर आपण शिकलो काल की कसं देवाची आपल्यासाठी योजना आहे. त्यांनी ऑलरेडी ते वादे, जे आश्वासने आपल्यासाठी बनवलेले आहेत, परंतु त्या आश्वासनापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला संयमाची जरूरत असते, आवश्यकता असते. संयमाची आवश्यकता असते आणि त्या आश्वासनपर्यंत पोचण्यासाठी ती मोठी प्रक्रिया असते. ती प्रक्रिया आपल्याला पुरी करायला लागते. जेव्हा आपण ती प्रक्रिया पुरी करतो तेव्हा आपण त्या आश्वासनापर्यंत पोचतो. हम कल सीख रहे थे संयम के बारे में, जिसमें हमने सीखा कि यीशु ने, परमेश्वर पिता ने हमारे लिए ऑलरेडी बहुत सारे वादे बनाए हैं
और वो वादों तक हमें पहुंचने के लिए हमें प्रक्रिया जो होती है वो पूरी करनी होती है। हमें पिता परमेश्वर के ऊपर प्रतीक्षा करनी होती है, उसके ऊपर विश्वास करना होता है कि वो हमें उस वादों तक लेके जाएगा, लेकिन हमें हमारे जीवन में धीर रखना है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तर हे जे संयम आहे ते पवित्र आत्म्याचं फळ आहे, बरोबर। आता जे संयम आणि विश्वास ते काय आहे, दोघे बहीण भाऊ आहेत, बरोबर। दोघं एक खूप महत्त्वाचे आहेत आपल्या जीवनामध्ये, संयम आणि विश्वास। आणि त्या दोन्ही गोष्टीसाठी खूप वेळेची आवश्यकता आहे। संयम आणि विश्वास हे दोन जे फळ आहेत ह्याच्यासाठी वेळेची खूप गरज असते। ओके, जो आता विश्वासासाठी सुद्धा आपल्याला वेळ लागतो। आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी येशूवरती विश्वास ठेवायला लागतो, आणि त्या विश्वास ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा खूप वाट पाहायला लागते, बरोबर। जर आपण विश्वास नाही ठेवला, आपण आपल्याच मर्जीने जर केलं सगळं, तर ती गोष्ट खूप वेळेला अडचण आपल्या जीवनामध्ये येतात। त्या गोष्टीमुळे आपण संयम नाही राहिलो तर खूप वेळेला आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात, अडथळे येतात। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तर आता आपल्याला जेव्हा आपण म्हणतो की आपण विश्वासी आहोत, आहेत का कोणी ते विश्वासी? विश्वास, येशूवर विश्वास ठेवणारे, क्या विश्वासी हो? आपण विश्वासी आहोत सर्वजण, पण ते आपल्याला तोपर्यंत नाही कळणार की आपण विश्वासी आहोत की नाही जोपर्यंत आपण ते जे विश्वासाचं कार्य आहे ते करत नाही राहोत। जोपर्यंत आपण येशूवरती सारखं सारखं विश्वास नाही ठेवत तोपर्यंत आपल्याला नाही समजणार की आपण विश्वासी आहोत की नाही। आणि संयमामध्ये राहण्याचं आपल्याला नाही समजणार की आपण संयमामध्ये राहतो की नाही जोपर्यंत त्याची वेळ आहे ते विश्वासासोबत जुळत नाही। तुम्हाला समजतं का? विश्वास हा एक पहिला कार्य आहे। आपण जेव्हा विश्वास करतो त्याच्याने आपल्या जीवनामध्ये मग संयम येतो। हालेलुया। जब हम विश्वास करते हैं, वो जो विश्वास है वो पहला स्टेप है। विश्वास हम करते हैं, उसके बाद हमारे जीवन में हमें वो क्षमता मिलती है संयम रहने का। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। तर येशू काय म्हणतं की मी तुमच्यासाठी खूप काही रचलेलं आहे, मी ऑलरेडी तुमच्यासाठी सगळं काही दिलेलं आहे। तुमच्यासाठी योजना बनवल्या आहेत, त्या योजनेवरती तुमचं नाव आहे आणि ती योजना तुम्हाला मिळणार आहे। पण त्या योजनेला पोहोचण्यासाठी सर्वात मोठी किंमत काय आहे? संयम हे त्या त्या फिनिशिंग लाईन, जी शेवटची लाईन आहे ती योजनेपर्यंत, प्रॉमिसपर्यंत पोहोचण्यासाठी संयम ही किंमत आहे। ओके, समजतं तुम्हाला? आपण काल तो पॉईंट लिहिला की जी सर्वात मोठी पेमेंट, ती किंमत विश्वासापर्यंत पोहोचण्याची जी किंमत आहे ती आहे संयम। हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आता आपल्या जीवनामध्ये खूप काही लोक अशा हंगामात आहे जिथे त्यांच्या जीवनामध्ये ते जे कार्य म्हणजे त्यांना जी गोष्ट हवी आहे ती त्यांना लगेच पाहिजे। मग ते काय करतात, त्या गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी ते खूप घाई करतात। त्यांना वाटतं की मी पटकन तिची गोष्ट मला पाहिजे तिथे पोहोचावं, परंतु ती योजना मिळण्यासाठी ते आपल्या शक्तीवर, आपल्या बलवरती नसते निर्माण, ते आपल्या बलवरती नसते, ते पवित्र आत्म्यावरती। आपण जेव्हा पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये ठेवतो आणि चालतो तेव्हाच आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचणार। आपण आपल्या स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बुद्धीने ते कार्य नाही, त्या गोष्टीपर्यंत नाही पोहोचू शकणार।
आपल्याला वाटतं की मी जर माझा स्वतःचा निर्णय घेतला तर मी पटकन लगेच तिथे पोहोचेल, जी मला गोष्ट हवी आहे ती मला लगेच भेटेल. मला चांगला बिझनेस पाहिजे असेल तर मी ही गोष्ट करणार, लगेच मला ते माझा बिझनेस पुढे जाणार नाही. जरी तुमचा बिझनेस पुढे गेला तरी तिथे काहीतरी अडथळा येणार. तर जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचं ऐकतात, तो जे सांगतो तसंच स्टेप घेतात, तेव्हाच तुम्ही जे योजना बनवली आहे येशूनी, ती योजना कार्यामध्ये येते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जब हम जीवन में बहुत बार हमें कुछ चीज़ें बहुत जल्दी चाहिए होता है, हमें लगता है कि अगर हम खुद के दिमाग से, खुद के बुद्धि से उस चीज़ को करेंगे तो हमें वो जल्दी मिल जाएगा, लेकिन ऐसा नहीं होता है. हम अगर फिर भी हमें वो चीज़ मिल जाते, फिर भी वहाँ पे कुछ ना कुछ कठिनाई होगी हमारे जीवन में, कुछ ना कुछ ऑब्स्टैकल्स आएंगे. लेकिन जब हम पवित्र आत्मा को हमारे जीवन में कार्य करने के लिए हमारे जीवन में पवित्र आत्मा को कार्य करने के लिए देते हैं, तो वो हमें बताता है कि हमें क्या स्टेप्स लेने हैं, कैसे जाना है. वो जो चीज़ है, वो चीज़ कैसे पानी है हमारे जीवन में, वो पवित्र आत्मा हमें दिखाता है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तो पवित्र आत्मा जो आपल्याला शिकवतो, ते सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आहे संयम. तो आपल्याला संयम शिकवत आहे आपल्या जीवनात. त्या कार्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो आपल्याला संयम शिकवत आहे. तो आपल्याला दाखवतो की तुम्ही संयमाने कसं त्या कार्यावरती पोहोचणार. तो प्रत्येक वेळेला आपल्याशी बोलत असतो. पवित्र आत्मा हमसे बात करते, हमें धीर रखना सिखाता है. वो जो कार्य है उस तक पहुंचने के लिए वो हमें यही एक चीज़ सिखाता है, वो है संयम रखना. आणि पवित्र आत्म्याशिवाय आपण ते संयम नाही ठेवू शकणार. आपण स्वतःच्या विचारांनी ते संयमात नाही राहू शकत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण एक स्क्रिप्चर बघूया, रोमन्स 12:2. रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 12. तर जेव्हा आपण संयम ठेवतो ना, तेव्हा आणि त्या कार्यापर्यंत पोहोचतो ना, तेव्हा आपण बघतो आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत किंवा आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट भेटलेली आहे ती खूप आपल्याला आवडणार. जसं मी तुम्हाला काल उदाहरण दिलं, जेव्हा आपण काही गोष्ट आपल्याला खायची असेल तर ती जे पदार्थ आपल्याला खायचं असेल तर आपण ती जी रेसिपी आहे ती फॉलो केल्यानंतरच ते पदार्थ चांगलं बनणार, बरोबर. ते चांगलं टेस्ट येणार. जोपर्यंत आपण ती रेसिपी नीट फॉलो नाही करत तोपर्यंत त्याला चांगलं टेस्ट नाही येणार. तर जेव्हा आपण संयमामध्ये पवित्र आत्म्याचं ऐकून चालतो, तेव्हा त्यानंतर जेव्हा आपल्या जीवनामध्ये जे लोक येतात, ज्या गोष्टी येतात, सर्व ते आपल्याला खूप आवडतात आणि ते आपल्याला चांगलेच वाटतात. जब हम संयम से चलते हैं हमारे जीवन में और वो कार्य तक पहुंच जाते हैं, या फिर हम संयम में चलते वक्त हमारे जीवन में कुछ लोग आते हैं जो बहुत अच्छे होते हैं और वो हमें अच्छे लगते हैं, वो हमें अच्छी चीज़ें सिखाते हैं. ओके, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 12 चॅप्टर 12 वर्स 12, अध्याय 12 वचन 12. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर रहा. ओके. ट्रान्सलेशन. हा, ओके. आता आशेने हां, आता आशा कोण आहे ब्रदर? परत एकदा वाचा मराठीत. आशेने हर्षित व्हा, संकटात. हा, एक मिनिट. हा, आशेने हर्षित व्हा. आता ते आशा कोण आहे? येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला हर्षित व्हायचं आहे.
कॉन्फिडन्सला काय बोलतात इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे रिचॉईस इन होप, रिचॉईस इन होप. तर होप, हू इज होप? जीसस क्राइस्ट हिमसेल्फ इज द होप. NRSV, NRSV. ओके ओके, लेट इट बी. आता आशेने हर्षित व्हा, रिचॉईस इन द होप. What is hope? Who is hope? Jesus Christ is hope. We have to rejoice in Jesus. आपल्याला येशूमध्ये हर्षित राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया. ब्रदर पुढे. संकटात धीर धरा. ओके बस. आता आपल्या इंग्लिशमध्ये आहे, हिंदी में भी मैं पढ़ती हूँ. अपनी आशा में प्रसन्न हो. अभी वो आशा कौन है? यीशु क्रिस्त. हमें यीशु में प्रसन्न रहना है. हालेलुया. और आगे लिखा है इंग्लिश, हाँ नहीं थांबा. बी पेशेंट इन सफरिंग. हिंदी में है विपत्ति में धीरज धरो. विपत्ति, अभी हमारे जीवन में जब समस्या आती है, संकट आता है, तो आपका रिएक्शन काय होत आहे? जर आपल्या जीवनामध्ये जेव्हा काही संकट येतो तेव्हा आपलं रिएक्शन काय असते? आपण कसं त्याला काय बघतो? जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही समस्या आली मोठी तर आपण कसे वागतो? दुःखात रडत बसणार ना. जब हमारे जीवन में समस्या आती है, संकट आते हैं, तो हम दुखी हो जाते हैं, रोने लगते हैं, कंप्लेन करने लगते हैं. हालेलुया. बट तिथे काय लिहिलंय? संकटात काय लिहिलंय ब्रदर वासा? संकटात धीर धरा. ओके बस. संकटात धीर धरा. मग आपल्याला काय करायचं आहे? संकटात धीर राहायचं आहे, संयम राहायचं आहे. खूप असे जीवनामध्ये अडथळे येणार, खूप प्रॉब्लेम्स येणार, पण जर आपण संयम राहिले आणि देवाचं वचन घेऊन त्या संकटावरती आपण मात करू शकतो. हमारे जीवन में बहुत सारी समस्या आएंगे, बहुत प्रॉब्लम्स आएंगे, लेकिन हमें धीरज रखना है. हम जब धीरज रखते हैं तो तब हम कुछ गलत डिसीजन, निर्णय नहीं लेंगे और हम परमेश्वर के वचन द्वारा वो जो समस्या है, वो संकट है, उस पे हम मात कर सकते हैं वचन के द्वारा. पुढे. प्रार्थनेत तत्पर रहा. सो हिंदी में है प्रार्थना करते रहो. आता मग आपल्याला धीरज कसं ठेवायचं आहे? आपण प्रार्थना सुद्धा करायची, येशूसोबत बसायचं आहे. संकट येणार तेव्हा रडायचं नाही, तर आपल्याला आनंद करून येशूच्या सानिध्यामध्ये बसून त्याच्याशी बोलायचं आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये विचार नाही येणार. त्या दिवशी सिस्टर शैलानी एक एक्सरसाइज आपल्याला करायला लावली, नंबर बोलायला लावले आणि तिने वचन मध्ये आपल्याला वचन बोलायला लावलं. जे आपण आधी मनामध्ये नंबर बोलत होतो ते बोलत गेलं. जेव्हा आपण वचन मुखाने ते बोलायला लागलो तेव्हा आपले जे नंबर्स होते ते आपण विसरून गेले, बरोबर? तर तसंच जेव्हा आपण वचन बोलतो, प्रार्थना करतो, येशूसोबत बोलतो, तेव्हा त्याचे विचार ते आपलं त्याच्याकडे लक्ष नाही लागणार. आपलं फोकस, जे लक्ष आहे, फक्त येशूवरती असणार. तर इथे लिहिलेलं आहे की सतत प्रार्थना करत रहा. हमें धीरज रखने के लिए पवित्र आत्मा की ज़रूरत है. हम जब यीशु के साथ बैठेंगे, उसके एकांत में बैठेंगे, उसके सामने जब बैठ के उससे बातें करेंगे, तब हमारे दिमाग में कोई गलत विचार नहीं आ सकते, क्योंकि हमारी जो नज़र है वो सिर्फ और सिर्फ यीशु के ऊपर है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग इथे काय लिहिलं आहे की नेहमी आशेमध्ये हर्ष करीत राहा. तर आशा कोण आहे? येशू. येशूमध्ये आपण जेव्हा हर्ष करतो, आनंदित असतो, त्याच्याशी बोलतो, त्याच्या सानिध्यामध्ये बसतो, तेव्हा जे संकट येणार, जे समस्या येणार, त्या समस्येच्या वेळी आपण संयम असणार, आपण आपल्यामध्ये धीर असणार. हालेलुया. जब
यहाँ पे वचन में लिखा है कि आशा में प्रसन्न करो। तो जब हम आशा में प्रसन्न करते हैं, आशा यीशु क्रिस्त, जब हम यीशु क्रिस्त में प्रसन्न करते हैं और हम प्रार्थना, हमें निरंतर प्रार्थना करते हैं, यीशु से बात करते हैं, तब जो समस्या है, जो विपत्ति है, उसमें हमें धीरज मिलता है, हम उसमें धीर रहते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। समजलं तुम्हाला? हालेलुया, हालेलुया, हालेलुया। मग हे काय आहे? हे जे वचन आहे ते परमेश्वराचं इन्स्ट्रक्शनला काय बोलतात? हा, आज्ञा, नाही आज्ञा, सूचना। हे जे वचन आहे रोमकरास पत्र 12:12 ते परमेश्वराची आपल्यासाठी दिलेली सूचना आहे आणि ती सूचना आपल्याला फॉलो करायची है। ये जो वचन है रोमियो का पुस्तक अध्याय 12 वचन 12, वो यीशु का, परमेश्वर का हमें दी गई सूचना है और वो सूचना हमें पालन करना है उसका। जब हम उसका पालन करते हैं तब जो यीशु के वादे हैं उस तक हम पहुंच पाएंगे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आणि जेव्हा आपण हे पालन करतो वचन, तेव्हा आपलं जे आपण हे वचन फॉलो केल्यानंतर आपण बघतो की आपलं जे परिवार आहे ते परिवार सुद्धा प्रार्थनेमध्ये येणं, आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती हळूहळू येशूच्या राज्यासाठी जी गोष्ट आपल्याला पाहिजेत ती चांगल्या रीतीने पार पडतात आणि चांगल्या गोष्टी व्हायला लागतात आपल्या जीवनामध्ये। परंतु त्या सगळ्या गोष्टीसाठी संयमाची गरज आहे। जो किंमत है, जी किंमत आहे ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याची, ती आहे संयम। हम देखते हैं जब हम वो जो वचन है वो वचन का पालन करते हैं, वो वचन के अनुसार चलते हैं, तो हमारे जीवन में बदलाव आने लगता है। हमें जो यीशु के राज्य के लिए जो चीज़ें चाहिए वो धीरे धीरे होने लगती है और हम हमारे जीवन में जो लोग आते हैं उनके जीवन में भी बदलाव होने लगता है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आता तुम्हाला योसेफाची स्टोरी माहिती आहे? योसेफाला कसं त्याच्या भावांनी गुलामगिरीमध्ये विकलं, बरोबर? येशूने ऑलरेडी योसेफासाठी योजना बनवलेली, त्याला ते जी योजना आहे जी येशूने त्याच्यासाठी योजना बनवलेली, ते गव्हर्नर बनायचं, म्हणजे अधिकारी ना, अधिकारी बनण्याची जी योजना होती ती येशूने त्याला दिलेली, तर ती योजना पार पाडायला किती वर्ष झाले, त्यामध्ये योसेफाला कितीतरी प्रॉब्लेम्समधून जायला लागलं, कितीतरी समस्यामधून, संकटामधून जायला लागलं। त्याला त्याच्या भावाने विकलं, त्याला त्याच्यावरती खोटा आरोप लावला गेला आणि त्याला तुरुंगात देखील टाकलेलं। तर किती सारी प्रक्रिया झाल्या ना त्या योजनेपर्यंत पोहोचायला, ते किती वर्ष लागला, 14 वर्ष त्याला तिथे ते पोहोचायला, ते पोस्टवरती पोहोचायला लागलं। हालेलुया। योसेफ के जीवन में भी बहुत सारी समस्या आई, उसके लिए यीशु ने, परमेश्वर पिता ने ऑलरेडी वो योजना बनाई थी और वो योजना तक पहुंचने के लिए उसके जीवन में बहुत सारी समस्या आई। उसके भाइयों ने उसको गुलामों के में बेचा, फिर उसके ऊपर गलत आरोप लगाया, उसको जेल में भी रखा था। ये सब बहुत कुछ उसके साथ हुआ, फिर भी वो संयम रहा। उसकी जो नज़र थी वो सिर्फ और सिर्फ परमेश्वर पे थी। योसेफाची जी फोकस होता, त्याची नजर परमेश्वरावरती होती आणि ते सर्व काळामध्ये तो संयम होता। त्यांनी कधीही पित्याकडे कंप्लेंट नाही केली, कुरकुर नाही केली की हे का माझ्याशी होत आहे, माझ्या जीवनामध्ये असं का होत आहे, असं त्यांनी नाही केलं। तर तो संयम राहिला सगळ्या प्रक्रियेमध्ये। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. दाविदाचं देखील बघा, त्याला देखील खूप वर्ष थांबायला लागलं येशूच्या योजनेकडे पोहोचायला, परमेश्वराच्या योजनेकडे पोहोचायला. तुम्ही नोआचं वाचलं असेल वचन की त्याला परमेश्वराने तारू बनवायला सांगितली, पण त्याला असं नव्हतं सांगितलं की ते कधी होणार. जो वादळ वगैरे येणार आहे ते कधी येणार ते नव्हतं सांगितलं, पण त्याला तारू बनवायला सांगितलं. आणि ते तारू बनवायला त्याला 120 ऑलमोस्ट 120 वर्ष लागले. आणि आता समजा सगळं म्हणजे समर सीझन चालू आहे वगैरे, काही पाऊस नाही काही नाही, आणि तुम्ही तारू बांधतायत, लोक येतात, लोक काय बोलणार, अरे हा वेडा आहे का, एवढी मोठी तारू बांधून कुठे चालला, काय करत आहे, असं बोलणार की नाही. आता तुम्ही समजा मोठी तारू बांधणार आणि तुम्ही सांगणार की खूप काहीतरी येणार आहे, काहीतरी वादळ येणार आहे, लोक काय बोलणार, आहे वेडा आहे का, आकाश केवढं क्लिअर आहे, चांगलं आहे, असं त्याला देखील लोकांनी बोललं की तू काय करत आहे. तो एवढे वर्ष तारू बांधत होता, परंतु त्यांनी कधीही परमेश्वराला नाही सांगितलं की कधीही कुरकुर नाही केली परमेश्वराकडे की लोक मला असं बोलतात, असं तू काय करत आहे वगैरे, असं त्यांनी कधी परमेश्वराला उलट नहीं बोला. नोहा जो था उसने भी उसको भी परमेश्वर पिता ने जो बोट बनाने के लिए बोला था, वो उसको बोला था कि किसी दिन तूफान आएगा, लेकिन उसको वो बताया नहीं गया था कौन से दिन. और वो 120 सालों तक वो बोट बांधता गया, और लोग जो उसके सामने आते थे वो उसको बोलते थे कि तू पागल है, क्या कर रहा है, कुछ भी पानी नहीं है, ऐसा सब वो उसको बोलते थे. फिर भी वो संयम रहा, उसने कभी ही परमेश्वर को गलत नहीं बोला, कभी ही कंप्लेन नहीं की. वो उसका भरोसा जो विश्वास था वो पिता पे था, पिता परमेश्वर के ऊपर उसका विश्वास था, और वो उसी विश्वास के साथ चलता रहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजतं आहे? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपला जो विश्वास आहे तो परमेश्वरावरती असला पाहिजे, आणि आपल्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे त्याचा आवाज ऐकण्याचा. जेव्हा आपल्यामध्ये क्षमता असते, आपण संयमामध्ये राहतो आणि परमेश्वराचं वचन फॉलो करतो, पवित्र आत्म्याची जी आज्ञा आहे ते फॉलो करतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये नवीन कार्य व्हायला चालू करतात. आपल्या जीवनामध्ये खूप काही चांगलं येतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आता तुमच्या जीवनामध्ये असे काही लोक येतील किंवा अशा काही अडथळे येतील ज्याच्यातून तुम्हाला देखील शिकायला मिळते. एक पॉइंट आहे, पॉइंट तू लिहा. इंग्लिशमध्ये मी पहिलं म्हणते, मग मी मराठीमध्ये सांगते. बिकॉज when we pray for patience, because when we pray for patience, God doesn't send patience. God doesn't send patience, but He sends an opportunity to be patient. Again, I'll repeat. Because when we pray for patience, God doesn't send patience, but He sends an opportunity to be patient. मराठीमध्ये, कारण जेव्हा आपण
संयमासाठी प्रार्थना करतो, कारण जेव्हा आपण संयमासाठी प्रार्थना करतो तेव्हा देव संयम पाठवत नाही, तेव्हा देव संयम पाठवत नाही, तर तो संयम ठेवण्याची संधी देतो, तर तो संयम ठेवण्याची संधी देतो. लिहिलं सगळ्याने हिंदी. क्योंकि जब हम धैर्य के लिए प्रार्थना करते हैं, क्योंकि जब हम धैर्य के लिए प्रार्थना करते हैं तो परमेश्वर धैर्य नहीं भेजता, तो परमेश्वर धैर्य नहीं भेजता, बल्कि धैर्य रखने का अवसर भेजता है, बल्कि धैर्य रखने का अवसर भेजता है. आता ह्याचा अर्थ काय? आपण जेव्हा परमेश्वराकडे संयमासाठी प्रार्थना करतो, येशूकडे संयमासाठी प्रार्थना करतो, तेव्हा तो आपल्याला संयम नाही पाठवणार, तो आपल्या जीवनामध्ये ते संधी पाठवणार ज्यामध्ये आपल्याला संयम राहण्याचं शिकायचं आहे. तो आपल्या जीवनामध्ये अशी लोक पाठवणार, असे गोष्टी पाठवणार ज्याच्यामध्ये आपल्याला संयम राहायचा आहे, आपल्याला शिकायचं आहे संयम राहायला. आपण ते पवित्र आत्म्याच्या मदतीने करू शकतो. आपण पवित्र आत्म्याला सांगू शकतो की तू मला शिकव, हे आता माझ्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे, हे लोक आहेत, ह्यांच्यासोबत मी कसं वागावं तू मला सांग, आणि तो तुम्हाला त्या संयममध्ये राहण्याचं प्रोत्साहन करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे पॉईंट समजलं तुम्हाला? समजला की जेव्हा आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, परमेश्वर मला संयम दे, तो संयम नाही देणार, तर तुम्हाला संयमात राहण्याची संधी देणार, असे गोष्टी पाठवणार ज्याच्यामध्ये तुम्हाला संयम राहायचं आहे. तुमच्या घरामध्ये तुमचे मुलं आता तुमचे मुलं जेव्हा छोटी होते, खूप छोटी होते, तेव्हा ते तो यायचे ना सारखं की मम्मी मला हे पाहिजे, मम्मी मला ते पाहिजे. जर तुम्ही चिडचिड केली तर काय होणार? ते रडायला लागणार, बरोबर. पण जेव्हा तुम्ही संयमाने त्यांना सांभाळता, त्यांना समजावतात, तेव्हा ते शांत राहतात आणि ऐकतात ना. तर अशी संधी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये पाठवणार, लोकांद्वारे, काही गोष्टींद्वारे, व्यवसायाद्वारे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जब हम परमेश्वर के पास प्रार्थना करते हैं कि परमेश्वर हमें धैर्य दो, लेकिन वो हमें धैर्य नहीं देगा, बल्कि वो हमें ऐसा अवसर देता है जिसमें हमें धैर्य रहना सीखना है. वो धैर्य रखना, धीर रखना हम पवित्र आत्मा के द्वारा कर सकते हैं. वो हमें मदद करता है धीर रखने के लिए. हमारे जीवन में परमेश्वर ऐसे लोग भेजेगा, ऐसा व्यवसाय भेजेगा जिसमें हमें धैर्य रखना सीखना है. जब आपके बच्चे बहुत छोटे थे तब वो क्या करते थे? आपके पास आके मम्मी मुझे ये चाहिए, मम्मी मुझे वो चाहिए, पापा मुझे ये वो चाहिए, आपको परेशान करते थे, बराबर. लेकिन अगर आप उनके ऊपर गुस्सा हो गए, चिढ़ गए, तो वो रोने लग जाते थे. लेकिन जब आप धैर्य रख के, धीर रख के उनको समझाते हो, उनको संभालते हो, तब वो शान से आपकी बातें सुनते हैं. तो ऐसी चीज़ें परमेश्वर, ऐसे लोग हमारे जीवन में परमेश्वर भेजेंगे जिससे हमें बहुत कुछ सीखने मिलेगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण एक वचन घेऊया, हिब्रूज चॅप्टर 6 वर्स 11 to 15.
इब्री लोकास पत्र अध्याय 6 वचन 11 ते 15. आमची अशी आमची अशी इच्छा आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खात्री करून घेण्याच्या हेतूने तशी आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी. म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे. ब्रदर थांबा. ओके. हालेलुया. मी इथून वाचते. पण आमची अशी इच्छा आहे की तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरिता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी. तर परमेश्वर काय म्हणतो की त्याची इच्छा अशी आहे की आपण शेवटपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवावा. हालेलुया. पुढे आम्हाला असे वाटते की तुम्ही आळशी बनू नये. परमेश्वर काय सांगतो, तुम्ही जेव्हा प्रार्थना करतात किंवा कोणत्या गोष्टीसाठी थांबतात तर तेव्हा आपण खूप वेळेला थांबून सोडून देतो, प्रार्थना करायला सोडून देतो. जेव्हा आपण पाहतो की ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये नाही होत तेव्हा आपण सोडून देतो, आपण आळशी बनतो. तर इथे काय लिहिलेलं आहे की आम्हाला असे वाटते की तुम्ही आळशी बनू नये, तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचे फळ मिळवितात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हा. आता धीर आणि विश्वास हे दोन देवाच्या जे आश्वासन आहे तिथे पोचण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे. आता आपल्याला जेवणामध्ये कसं मसाला टाकायलाच लागतो, ते मेन सामग्री आहे, बरोबर. तसंच देवाच्या आश्वासनापर्यंत पोचण्यासाठी विश्वास आणि धीर हे खूप महत्त्वाची गोष्टी आहेत. विश्वास आणि धीरानेच आपण परमेश्वराच्या आश्वासनापर्यंत पोहोचू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इंग्लिशमध्ये And we want each one of you to show the same diligence so as to realize the full assurance of hope to the very end. तर आपण इथे 11व्या वचनमध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला जे आहे आपण जे प्रार्थना करतो, जे काय बोलले तुमच्या पण अशी इच्छा आहे की तुमच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरता तुमच्यातील प्रत्येक क्षण अशीच आवड. तर आपण जेव्हा प्रार्थनेसाठी ती आवड दाखवतो तेच वचनामध्ये सांगितलं की तुम्ही ते शेवटपर्यंत ती आवड दाखवावी, त्या प्रॉमिसपर्यंत आश्वासनापर्यंत पोहोचण्यासाठी ती आवड दाखवावी. यू हॅव टू शो द डिलिजन्स अंटिल द व्हेरी एंड टू रीच द प्रॉमिस ऑफ गॉड सो दॅट यू मे नॉट बिकम स्लगिश. You should not become lazy. तुम्ही आळशी नाही बनू तर but the imitators of those who through faith and patience inherit the promise. Through faith and patience only you can get that promise. जे परमेश्वराचं आश्वासन आहे ते फक्त विश्वास आणि धीरानेच तुम्हाला मिळू शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. पुढे काय नेक्स्ट वॉज
देवाने अब्राहमाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपली शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच व तुला बहुगुणित करीनच त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. आता ऐकलं तुम्ही काय लिहिलंय? अब्राहमाला परमेश्वराने वचन दिलं की मी तुला भरपूर आशीर्वाद देईन आणि तुला बहुगुणित करीन. वचनामध्ये लिहिलं आहे की परमेश्वराने अब्राहमाला वचन दिलं की स्वतःची शपथ वाहून अब्राहमाला वचन दिलं की मी तुला हे देईनच. आणि त्या वचनावरती अब्राहमाने काय केलं? विश्वास ठेवला. तो धीर राहिला आणि त्याच्या धीरामुळे त्याला ते लाभ झालं. बरोबर? त्याला ती गोष्ट मिळाली. त्याच्यापासून ती संतती तयार झाली. हालेलुया. इंग्लिश में when God made a promise to Abraham, because he had no one greater by whom to swear, he swore by himself, saying, I will surely bless you and multiply you. And thus Abraham, having patiently endured, obtained the promise. So when God gave promise to Abraham, he swore on himself and said that I'm going to multiply you, I'm going to bless you. And on that promise, Abraham kept his faith and he stayed patient. He was patient until the very end, and then he received the promise of God. जब परमेश्वर पिता ने अब्राहम को वचन दिया कि मैं तुम्हें आशीर्वादित करूंगा ही और मैं तुम्हें आशीर्वाद दूंगा तथा मैं तुझे अनेक वंश दूंगा. उस परमेश्वर पिता ने अब्राहम को बोला कि मैं तुम्हें आशीर्वादित करूंगा ही और तुम्हें अनेक वंश दूंगा. और वो वचन पे अब्राहम ने विश्वास रखा और उसने धीरज रखी. वो धीर रहा, वो प्रक्रिया में धीर रहा. तब उसे वो वचन प्राप्त हुआ जो परमेश्वर ने उसे वचन दिया था, उसका उसे लाभ हुआ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तर खूप वेळेला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चिडचिड होणार, रागीट होणार की हे का नाही होत आहे, असं का नाही होत आहे, ते का नाही होत आहे, हे तुमच्या डोक्यामध्ये विचार येणार. परंतु परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये जे काम करते ती एक पनिशमेंट नाही तर पनिशमेंट म्हणजे काय? सजा, शिक्षा. सॉरी. जे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करते ती एक शिक्षा नाही तर शिकवण आहे. तो तुम्हाला शिकवत आहे त्याच्या वचनापर्यंत पोहोचण्याचं. आणि ती शिकवण्याची जी किंमत आहे ती आहे संयम. आपके जीवन में बहुत बार आपको गुस्सा आएगा, चिड़चिड़ होगा कि ये कार्य क्यों नहीं कंप्लीट हो रहा है, मुझे ये क्यों नहीं मिल रहा है. तो वहाँ पे आपके जीवन में जो कार्य हो रहा है वो परमेश्वर आपको सज़ा नहीं दे रहा है, बल्कि वो आपको सिखा रहा है कैसे उसके वचन तक उसने जो हमें वचन दिया उस तक पहुंचना कैसे है वो हमें सिखाता है. और उस वचन तक पहुंचने के लिए जो कीमत है वो है संयम, धीरज. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर तुम्हाला
तुमच्या जे सिच्युएशन आहे, तुमची जे आता जीवनामध्ये काय अडचण आहे त्याच्यावरती लक्ष देण्याचं थांबवायचं आहे, त्याच्यावरती बघायचं नाही, तर तुमचं लक्ष फक्त येशूवर असलं पाहिजे, त्याच्या वचनावरती असलं पाहिजे. त्याचे सर्व वचनं बायबलमध्ये आहेत आणि त्याच्यावरती जेव्हा आपण विश्वास ठेवून चालतो तेव्हाच ते आपल्या जीवनामध्ये आपण संयम राहू शकतो आणि त्या संयमाद्वारे ती प्रक्रिया पूर्ण होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपकी जो नज़र है वो आपको परमेश्वर पे ही रखनी है. जब हम और कितने भी आपके जीवन में समस्या आएंगे, संकट आएंगे, लेकिन उस पर हमें ध्यान नहीं देना है, बल्कि हमें हमारी नज़र सिर्फ और सिर्फ परमेश्वर पे रखनी है. और वो जब हम उस पर हमारी नज़र रखते हैं, हम धीरज के साथ चलते हैं और जो हमारे जीवन में प्रक्रिया है, उसके वादों तक पहुंचने की जो प्रक्रिया है वो प्रक्रिया संयम से पूरी होती है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. नेक्स्ट पॉइंट. ओके, एक स्क्रिप्चर आहे, त्याच्या आधी एक स्क्रिप्चर घेऊ. तर हां, रोमन्स चॅप्टर 8 वर्स 28. रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आता इथे वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की जे लोक येशूवरती प्रेम करतात आणि त्याच्या संकल्पप्रमाणे त्याच्या योजनेप्रमाणे ज्यांना बोलावलेलं असते आणि ते येशूवर प्रेम करतात, त्यांच्या जीवनामध्ये फक्त चांगल्याच गोष्टी येशूच्या राज्यासाठी होतात. वचन में लिखा है कि सेलिना एकदम, और हम जानते हैं कि हर परिस्थिति में वह आत्मा परमेश्वर के भक्तों के साथ मिलकर वह काम करता है जो भलाई ही लाते हैं उन सब के लिए जिन्हें उसके प्रयोजन के अनुसार ही बुलाया गया है. तो जो लोगों को यीशु के प्रयोजन के अनुसार बुलाया है, जो यीशु के ऊपर प्रेम करते हैं, उनके जीवन में सब चीज़ें, सब परिस्थिति में उनके जीवन में भलाई ही आती है, सब चीज़ें अच्छे ही होते हैं परमेश्वर के राज्य के लिए. तर तुम्ही जेव्हा तुमचे विचार बदलणार, तुम्ही तुमचं लक्ष परमेश्वरावरती ठेवून त्याच्यावर प्रेम करणार, तर तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी त्याच्या राज्यासाठी चांगल्यासाठीच होणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी एक पॉइंट देते, तो लिहा in English first. Pride will take place. Pride will take place. Pride will take place of the promise. मराठीमध्ये प्राइड विल टेक द प्लेस ऑफ द प्रॉमिस. मराठीमध्ये आहे की गर्व वचनाची जागा घेईल. प्राइडला ब्रदर गर्वच ना, का गर्विष्ठपणा? गर्व वचनाची जागा घेईल. गर्व वचनाची जागा घेईल. हिंदी में वादे की जगह घमंड ले लेगा. वादे की जगह घमंड ले लेगा.
आता ह्याचा अर्थ काय? खूप वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण अशा हंगामात असतो की आपण असं बोलतो, खूप वेळेला लोक आपल्याला शिकवतात, चांगल्या गोष्टी सांगतात, परंतु आपले विचार असे असतात की नाही, मी कोणाचं ऐकणार नाही, मला कोणाच्या मताप्रमाणे नाही करायचं, मला स्वतःच्याच मताप्रमाणे करायचं आहे, मी जे बोलतो तेच खरं आहे. असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा जे वचन आहे परमेश्वराचं, तेव्हा आपल्यामध्ये ते गर्विष्ठपणा निर्माण होतो. जेव्हा आपण बोलतो की मी सगळं करू शकतो, मला सर्व गोष्टी माहिती आहेत, माझ्याच विचाराप्रमाणे मी करू शकतो, जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा ते आपल्या जीवनामध्ये गर्विष्ठपणा येते आणि ती गर्विष्ठपणा त्या वचनाची जागा घेते आणि ती आपल्याला बांधून ठेवते त्या परमेश्वराच्या वचनापर्यंत पोचण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपल्या जीवनामध्ये गर्विष्ठपणे येते तेव्हा मग आपल्या जीवनात अडथळे, प्रॉब्लेम्स यायला सगळ्या गोष्टी चालू होतात आणि ते अडथळे त्या प्रॉमिसपर्यंत पोहोचायला थांबवतात. जब हम बोलते हैं कि मैं खुद के विचार से कर सकता हूँ, मैं खुद के विचार के अनुसार सब कर सकता हूँ, मुझे जो पता है वही सही है, जब हम ऐसा बोलते हैं तो हमारे जीवन में वो घमंड आ जाता है और उस घमंड की वजह से हम परमेश्वर के वादों तक पहुंचने के लिए हमें बहुत कठिनाई होती है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर ते जे गर्विष्ठपणा आहे ते त्या वचनाची जागा घेतो. वेन वी सो हालेलुया. आता तुम्हाला ना शौलाबद्दल माहिती आहे. शौलाकडे सगळं काही होतं, तो इस्रायलचा राजा होता, त्याच्यावरती परमेश्वराचं अनुकूलता होती, फेवर. He was a king of Israel. God's favor was on him. He was anointed. त्याला परमेश्वराने अभिषेक केलेला, लोक त्याच्यावरती पाहायचे आणि तो खूप सारे लढाई जिंकायचा. शाऊल जो था उसके जीवन में सब कुछ था, वो इज़राइल का राजा था. उसके ऊपर यीशु की परमेश्वर की अनुकूल, फेवर इन हिंदी, अनुकूलता नहीं हिंदी, परमेश्वर की अनुकूलता थी और उसे परमेश्वर ने अभिषेक किया था. उसके ऊपर जब लोग देखते थे वो सारे जो लड़ाई सब थे, वो सारे युद्ध, वो हमेशा उसको विक्ट्री मिलती थी. लेकिन उसकी एक गलती की वजह से सब कुछ नष्ट हो गया. उसने उसको परमेश्वर से जो त्याला परमेश्वराकडून सूचना मिळालेली. कॅन वी जस्ट गो टू 1 Samuel chapter 1 Samuel chapter 10 verse 8. 1 शमूएल अध्याय 10 वचन 8. तू माझ्या अगोदर गिलगाल येथे जा. तिथे जा. गिलगाल येथे जा. गिलगाल येथे जा. मग मी होम बली अर्पण करायला व शांतर्पणाचे यज्ञ करायला तुझ्याकडे येईन. तू 7 दिवस माझी वाट पाहत राहा. मग मी तुझ्याकडे येऊन तुला काय करायचे हे दाखवीन. आता तेव्हा इस्रायलचं फिलिस्तीन लोकांसोबत युद्ध चाललेलं, लढाई चाललेली आणि परमेश्वराने शौलाला सूचना द्यायला सांगितलेली. ही जी सूचना आहे ती परमेश्वराकडून आहे आणि ही सूचना शमूएल शौलाला देत आहे. तो त्याला सांगतो की ते युद्ध जिंकण्यासाठी परमेश्वराने सांगितले की तुला
होम बली अर्पण करायचे आहे आणि मी ते शमूएल ते अर्पण करणार आहे. तर शमूएलसाठी 7 दिवस थांबायचं आहे ते अर्पण करायला. ओके, पण काय होते, आपण 1 सॅम्युएल चॅप्टर 13 वर्स 8 to 14, 1 शमूएल अध्याय 13 वचन 8 ते 14. शमूएलाने मुदत ठरविली होती तिच्याप्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला. पण शमूएल गिलगालात आला नाही म्हणून तो त्याच्याकडून निघून पांगू लागले. तेव्हा होमबली व शांतार्पणे माझ्याकडे आणा असे सांगून शौलाने स्वतःच होम केला. आता एक मिनिट. आता परमेश्वराने शमूएलाने ती सूचना काय दिलेली की ते होमबली अर्पण करण्यासाठी तुला थांबायचं आहे माझ्यासाठी. मी येणार तेव्हा ते होमार्पण अर्पण करू. ओके, पण शौल 7 दिवस थांबला आणि त्याच्यानंतर त्याला ते थांबण्याची क्षमता नाही झाली. मग त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये तो गर्विष्ठपणा आला आणि त्यांनी काय सांगितलं त्याच्या लोकांना की माझ्याकडे ते होमार्पण आणि शांतार्पण आणून द्या. आणि शौलाने स्वतः ते अर्पण केलं. आता त्यांनी काय केलं, परमेश्वराची जी सूचना होती त्या सूचनेचं पालन केलं का? नाही, त्यांनी पालन नाही केलं. तर त्यांनी स्वतःच्या शक्तीने ते कार्य केलं. पुढे ब्रदर. त्याने होमाची समाप्ती केली. तोच शमूएल आला. तेव्हा शौल त्याला भेटून नमस्कार करायला बाहेर गेला. शमूएलाने त्याला विचारले तू हे काय केलेस? तेव्हा शौलाने म्हटले जेव्हा मी पाहिले की लोक माझ्याकडून पांगत आहेत ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाही आणि पलिष्टी लोक मिखमाश येथे एकत्र जमून आले. तेव्हा मी म्हणालो आता पलिष्टी लोक गिलगालात येऊन माझ्यावर हल्ला करतील आणि मी तर परमेश्वराची विनंती अजून केली नाही म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला. ओके ब्रदर. तर इथे आता शौलाने काय केलं, त्याला सांगितलेलं परमेश्वराने की तू थांब माझ्यासाठी. शमूएलाने सांगितलेलं की तू थांब एवढे दिवस. परंतु काय झालं, त्यांनी जे बघितलं काय परिस्थिती होती, त्याचा जो विश्वास होता तो डगमगला आणि त्याची जी क्षमता होती धीर ठेवायची ती त्यांनी सोडून दिली आणि त्यांनी स्वतःच्या विचाराने ते कार्य केले. पुढे शमूएल असं म्हणतं की तू परमेश्वराची आज्ञा नाही पाळली म्हणून आता तुझ्याकडून सर्व काही नष्ट केलेले आहे आणि परमेश्वराने नवीन नवीन व्यक्तीला त्याचं कार्य करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. शौलाला परमेश्वराने जी अथॉरिटी जे काही दिलेलं ते सगळं काही घेऊन परमेश्वराने आता दुसऱ्या व्यक्तीला
तयार केलेले आहे. का? कारण शौलाने परमेश्वराची आज्ञा नाही पाळली, तो धीर नाही राहिला. तर आपले स्वतःचे गर्विष्ठपणामुळे आपल्या आपण जेव्हा स्वतःच्या विचारांनी कार्य करायला जातो तेव्हा आपण जे परमेश्वराचे वचने आहेत ते वचनाचं पालन नाही करत आणि अडथळे आपण निर्माण करतो आपल्या जीवनामध्ये. मी एक लास्टचा पॉईंट देते तुम्हाला. आता लास्टचा एक पॉईंट आहे की इंग्लिशमध्ये, हाव यू वेट directly affects how long you wait. How you wait directly affects how long you wait. मराठीमध्ये आहे की तुम्ही कसं वाट पाहता, तुम्ही कसं वाट पाहता हे थेट तुमच्या प्रतीक्षेच्या कालावधीवर परिणाम करते. तुम्ही कसं वाट पाहता हे थेट तुमच्या प्रतीक्षेच्या कालावधीवर परिणाम करतं. हिंदी में आप कैसे प्रतीक्षा करते हैं, इसका सीधा प्रभाव इस बात पर पड़ता है कि आप कितनी देर तक प्रतीक्षा करते हैं. आप कैसे प्रतीक्षा करते हैं, इसका सीधा प्रभाव इस बात पर पड़ता है कि आप कितनी देर तक प्रतीक्षा करते हैं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर आपण जे वाट पाहतो ती आपण कशा प्रकारे पाहतो ते जे आपण बघतो तेव्हा आपल्याला समजते, ती प्रक्रिया आपण पुरी करू शकतो. आपण जी वाट पाहण्याची आपली जी वाट पाहण्याची जी क्षमता आहे ती संयम असावी. आपण पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये ठेवून आपण परमेश्वरावरती वाट पाहावी त्याचे वचन कार्य होण्यासाठी. जेव्हा आपण पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करायला देतो, अलाव करतो, तेव्हा तो आपल्या जीवनाचा ताबा घेऊन आपल्याला संयम राहण्याचं शिकवतो आणि त्या कार्यापर्यंत परमेश्वराच्या योजनेपर्यंत पोहोचवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता कोण येते प्रेयर करायला? शेवटची प्रार्थना करायला. Thank you, Jesus, for gathering us all here as we all are your children and we all are come here to celebrate you, to know you more. Thank you so much for this new day that you have given us and bringing us all together as a family in this holy place. Thank you. In Jesus' name we make this prayer. Amen.